नमस्कार सगळ्यांना. कसे आहे सगळे? मस्त मजेत आहे का? आता काही संक्रांत झाली, सगळं झालं. आता नवीन सण यायची वाट बघायची आपल्याला. कारण नवऱ्याच्या खिशातले पैसे कसे घालवायचे हा प्रश्न पडतो, आहे की नाही? तुझं काय ग? रविवार आहे, आज काय करायचं? फिरायचं बसतं. हो का? आज रविवार आहे, काय करायचं कळतं मिळतं का? आम्हालाच कळतंय का? हा, काय करते असलं? तर बघा, आज मी स्पेशल रविवारचं आगळी वेगळी रेसिपी करायला लागली आहे. बटाटे शिजवून घेतलेत, त्याच्यानंतर ना ही आहे मैदा. कुठे गेली तेवढी नट्टापट्टा करून? मी बनवत होते रील्स बनवत होते. गजरा बिजरा लावून. गजरे बिजरे लावून. संक्रांतीचं गजरं होतं ते, आता चाललेत वाळून, सुकून चाललेत पूर्ण. 100 रुपयाचे गजरे काय फुकट घालवायचे का तसेच? हा, 100 मध्ये अजून 100 वाढवा. 200 200 रुपयाचं गजरा आणलं फक्त. संक्रांतीला आणलेले होते, 200 रुपयाचे गजरे आणले होते. तर हे राहू द्या बाजूला, याचा काही विषय नाही. तर मी रेसिपी बनवते. तसं कसं विषय नाही? रेसिपी घालवलं ना 200 रुपये तू. पप्पाची चमचा जा तिकडं. तर बघा, मी ना आता रेसिपी करणार आहे, पण रेसिपीला नाव तुम्ही द्यायचं. मी रेसिपी बनवते, रेसिपीला काय नाव द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. ओके? तर चला रेसिपीला स्टार्ट करूया आपण आता. तर बघा, मस्त असा आपला बटाटा खिसून झालेला आहे. आणि इकडे बघा कांदा तळत आहे, मोहरीची फोडणी दिली आहे मस्त अशी. तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. जसं तुम्हाला तिखट हवं तसं तुम्ही त्या प्रमाणानं घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडासा सुहाणा मसाला, हळद, त्याच्यानंतर कस्तुरी मेथी, आता याला मिक्स करूया. आणि आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण बटाटा. आता ह्याला पूर्ण आपलं छान असं मिक्स करून चवीनुसार मीठ टाकूया आपण. तर बघा मिक्स झालेलं आहे. मी तीळ पण टाकलेत थोडेसे. तर आता चवीनुसार आपण टाकूया मीठ आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया. आणि 1-2 मिनटं वाफेवरती ठेवूया बारीक गॅस करून आणि पीठ मळून घेऊया. नेमकं काय करायला लागली तू नेमकं? ते मला पण माहित नाही. मी सांगितलंय ना मगाशीच, मी रेसिपी बनवणार, पण नाव तुम्ही द्या माझ्या रेसिपीला. ओके? इकडं बटाट्याची भाजी केली, इकडं पीठ मळायला लागली. आता बघा ना, मैद्याचं पीठ आपलं, सॉरी मैदा घेतलाय, मैद्याचं पीठ म्हणलंय. मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये ओवा टाकले, तीळ टाकलेत आणि मीठ टाकले चवीनुसार आणि मळून घेतले. आता याला 5 मिनिटं आपण रेस्ट देऊया, आराम देऊया, आराम. ओके? आणि त्याच्यानंतर ना हे जे आहे पसारा ते पूर्ण आवरून घेणार आहे आणि पुढची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघत राहा तुम्ही स्नेहाची रेसिपी. तर बघा, आता अशा 2 मोठ्या मोठ्या आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्यात. सॉरी, चपाती बनवून घ्यायची मैद्याची. आता ही झाली, आता ही साईडला ठेवूया. आता तुम्ही म्हणत असाल तर किचन कट्ट्यावर का, तर कसं आहे, एवढा मोठा पळपूट नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे मी किचन कट्ट्यावरच करते. बघा एवढी मोठी रेसिपी बनवणारी आहे तरी पळपूट नाही ह्यांच्याकडे. पळपूट मला आवडतच नाही. म्हणजे काय होते, चपाती करायला गेले की डुबू डुबू हलते, इकडून 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 हलते. त्यापेक्षा आपलं किचन वाट्टा मस्त स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मग करायचं, काय हरकत आहे. आणि कितीतरी बायका किचन वाट्ट्यावर चपाती करतात, बरोबर आहे का नाही? माझ्यासारखं कोण कोण वाट्ट्यावर चपात्या करते सांगा बरं मला कमेंटमध्ये. मी लगेच रिप्लाय देणार, लगेच. तर चला आता दुसरी पण एक चपाती बनवून घेऊया आपण. आणि मग त्याच्यानंतर ना तेल ठेवले, दाखवते. आता काय करायचं? आता हे आपण जे बटाट्याचं केलेलं आहे भाजी, ती ह्याच्यावरती पसरवायची आहे. तर मी आता पसरवून घेते, असं पूर्ण सगळीकडे पसरवायची. चमच्यानं काही होणार नाही, त्याच्यामुळं आपला हात जिंदाबाद. ओके? तर चला करून घेऊया आता एवढं. तर बघा अशा प्रकारे आपण हे करून घेतलेलं आहे, मिक्सर पूर्ण सगळीकडे लावून घेतलेलं आहे. आता ही जी पोळी आहे ती आपल्या ह्याच्यावरती टाकून घ्यायची. अरे 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 ते करून निघता अरे लगेचच. तर बघा असं, आणि ह्याला
बेलण्यानं आपण लाटून घ्यायचं. लाटून घ्यायचं. आलू का पराठा? हा नाही ग बाई, काय आलूचं पराठा बिराठा काय नाही. हे असं आता ह्याला लाटून घेतलंय. आता ह्याला आपण कट करून घेऊया. कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे का? आता ह्याची रेसिपी खाल्ल्यानंतर ना तुम्हाला कळेल करून कशी लागते काय. मी चमचा काढला होता आता. इथे कुठे गेला गं? पहिलं तर हे आपल्याला चौकोन कापून घ्यायचंय बरं का. हे असं. आता हे काढू आपण इथलं साईडचं. ऐसा एक चौकोन आहे काय? हे हमरा चौकोनच आहे ऐसा. तर आता बघा असं करायचं. हे ऐसा, अरे ऐसा. त्याच्यानंतर ना हे तिरक. आता तुम्हाला काय पट्टी बिट्टी नाही का तिरक घालवते? लेवलच नाही आमच्याकडे. तर हे असं. आता हे बघा, हे असं करायचं अरे बापरे. आणि हे अरे बापरे. असं करायचं. ओके. तर गोलमाल है भाई, सब गोलमाल है. तर हे असं आणि असं. आता जमत नाही थोडं, पण ठीक आहे, करूया आपण मी adjust करून कसं बघते. तरी. ओके. तेल गरम करायला ठेवूया आपण आता पटकन. आणि हे ह्याच्यामध्ये टाकायचं. हेच ना बरोबर ते तसं महाग करण्यापेक्षा पुढंच कर बरं दोन्ही पण. नाही थोडं नाही होत तसं. तर हे बघा असं. तर बघा आता टाकले तळायला छान मस्त. आता तळल्यानंतर ना बघायचं एकदम खुसखुशीत होतंय का ते. काय एकदम सोपी आणि साध्या पद्धतीची रेसिपी आहे. मस्त चिटकलं बघ इकडं. ते मला तर मोमोज दिसायला लागले. मोमोज केलंय की मग मोमोज असतं का असं? आमच्याकडे तसलं मोमोज भाजीपाला असतं. ही बटाटा आहे. ही मोमोज पाकिस्तानवरून आलाय. काय म्हणायचंय तुला? काय सुद्धा नाही. हा. अजिबात माझ्या मोमोजला नाव ठेवायचं नाही ते. आता नाव पडलं बघायला. हा, पाकिस्तान मोमोज. या खायला होय. तर ह्याला असं पूर्ण फ्राय करून घेणार आहे. लाल छान मस्त तळून घेते आणि झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवते. झालं का? झाले बघा वा. कसले भारी दिसायला लागले का. वा, पाकिस्तान मोमोज. पाकिस्तान मोमोज नाव पण दिलं ऑलरेडी त्याला. तुम्हाला सांगितलं होतं पण चिवणच दिलं. मोमोज केलं पण त्याला मी पाकिस्तानी मोमोज केलं. कसले भारी दिसायला लागले बघा. जरा थोडस आकार थोडा वाकडा तिकडा आहे पण चलेगा. मी जाणे काय हे सब आहे का नाही. मी हिशेब केला. काही ना काय केलंय. तर हे बाकीचे राहिलेत ना एवढं तळून घेऊया आपण आता. आणि त्याचं समोसा कर. हां बरं ठीक आहे. समोसा तर समोसा ही मी खाऊन दाखवत तुम्हाला आता. थंड होऊ दे मग खा, नाही तर परत बस तोंडाला चटका. तर आता झालं बघा आपलं तयार. छान छान मस्त असा एक समोसा पण केलाय मी. बघा ती म्हटली समोसा कर म्हणून केलाय. तर आता बघू टेस्ट कशी आहे काय आहे ती. कारण वास तर खूप छान येतोय. मगापासून तिनं 2-4 खाल्ले ते बरं का बसून बसून किचन वाट्यावर. पोळते का पोळते. छान झालं ना. मी पण बघू ना टेस्ट करून. गरम आहे हो, गरम आहे म्हणून तर प्रॉब्लेम आहे खायचा. एकच नंबर झाले. मस्त. तर चला तुम्हाला आमच्या पाकिस्तानी मोमोज आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना असं वेगळं वेगळं काहीतरी चटपटीत बनवून द्या खायला. छान वाटतं रविवारचं वगैरे असं खायला. आणि
सकाळची शाळा असेल तर डब्यात वगैरे देऊ शकता लहान लेकरांना खायला, आहे की नाही. असं पोळी भाजी खात नसेल तर कधी तर असं दिलं तरी चांगली गोष्ट आहे. ओके, तर चला बाकीचं बनवून घेते मी. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करायला विसरू नका. चला बाय. ही हाडोळी बघा आमची कशी खाते. हा ग, हा का दे मला पण. खा की मग, तुला कोण नाही म्हणते. चला बाय बाय.